ब्रिटिशकालीन बंडराचा रेल्वेचा ब्रिज जो 4 लाईन खासदार नवनीत राणेंच्या काळामध्ये 95 कोटी रुपये ब्रिजसाठी आणले। CS नागराज या कंपनीने काम घेतलं। 95 कोटी रुपयाचं काम या ठिकाणी घेतल्यानंतर रेल्वेच्या टेंडरमध्ये ज्या टेंडरमध्ये त्यांना डायरेक्शन दिलं होतं त्या टेंडरचं पूर्ण उल्लंघन करून कॉन्ट्रॅक्टरने काम लवकर निपटलं पाहिजे, बिल लवकर निघालं पाहिजे या उद्देशानं त्या ब्रिजचं काम लापरवाहीपणे केलं। त्या पूर्ण ब्रिजला जे भेग पडली त्या भेगमध्ये 50 ते 60 हजार लोक बंडनेरा अमरावती या ब्रिजवरून रस्त्यावर येणं जाणं करतात। मोठा ॲक्सिडेंट होता वाचला, मोठी दुर्घटना होता वाचली। या लापरवाहीच्या ह्याच्यामध्ये रेल्वे अधिकाऱ्यांना सुद्धा फटकारलं, PWच्या अधिकाऱ्यांना फटकारलं आणि CS नागराज या कंपनीवर गुन्हा दाखल करता इथले नागरिक आज मी स्वतः निर्देश दिले पोलीस स्टेशनला की या लापरवाहीचा गुन्हा CS नागराज या कंपनीवर दाखल करा आणि ताबडतोब या पूर्ण ब्रिजला प्रोटेक्शन द्या आणि लोकांची सुरक्षा कायम ठेवा। महायुतीने जे आहे ते भाजपने मित्रपक्षांना प्रस्ताव दिलेला आहे की 25 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहेत विधानसभेमध्ये, कसं पाहता? बिलकुल, ज्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे उमेदवार मजबूत आहे त्या ठिकाणी उमेदवाराला थांबवणे हे पक्षाचं मोठं नुकसान होते। म्हणून 25 ठिकाणी भाजपने जो प्रस्ताव दिला की मैत्रीपूर्वक लढत झाली पाहिजे त्यासाठी अजितदादांनी स्वीकारलं पाहिजे। अजितदादांच्या उमेदवारामध्ये जेवढा दम आहे त्यांनी उमेदवार उतराव, ज्यांच्यामध्ये भाजपचे मजबूत उमेदवार आहेत ते उतरतील आणि मैत्रीपूर्वक लढून खऱ्या अर्थानं महायुतीचा जोही उमेदवार निवडून येईल तो महायुतीचाच फायदा होईल। म्हणून दमदार उमेदवाराला थांबवण्यामध्ये महायुतीचं नुकसान करणं। हो, मैत्रीपूर्ण लढत करून प्रश्न एक दुसरा की बडनेरामधनं तुम्ही महायुतीकडनं तुम्ही निवडणूक लढणार असं तुम्ही म्हणतायत, भाजपने देखील या ठिकाणी दावा केला, राष्ट्रवादी, तुम्हाला काय वाटते बडनेरामधनं? भाजपने 25 जागा मागितल्या ते अमरावती शहर मतदारसंघ मागितलेला आहे आणि बाकी महाराष्ट्रामधले बाकीचे मतदारसंघ मागितले आहे। बडनेरामध्ये महायुतीचा उमेदवार मी आहे, मी युवा स्वाभिमान पार्टीतर्फे लढणार आहे, माझं चिन्ह पाना आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला हिरवी झेंडी दिलेली आहे आणि त्यानुसार महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे त्याला समर्थन दिलेलं आहे आणि 5 ते 6 जागा मी सुद्धा युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने त्यांना मागितलेले आहे की महायुतीतर्फे युवा स्वाभिमान पक्षाला सुद्धा जागा द्या जेणेकरून महायुतीचे उमेदवार युवा स्वाभिमान पार्टीवरही निवडून येतील आणि महायुतीचा त्याच्यामध्ये फायदा होईल। कुठल्या तुम्ही जागा मागणार आहे? जागा दिल्याने महायुतीमधनं तर त्या ठिकाणी मग युवा स्वाभिमान पार्टी स्वतंत्र उमेदवार देणार का महायुती विरोधात देखील? प्रत्येक पक्षाला आपापल्या पक्षाच्या हिताचा प्रस्ताव ठेवणे हे त्यांचं कर्तव्य आहे। आमचे नेते राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेजी, महायुतीचे जे घटक पक्ष आहे ते आम्ही एकत्र बैठकमध्ये चर्चा करू, पण महायुती मजबूत झाली पाहिजे यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न आमचा राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।